शिरूर येथे दरवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीमार्फत साजरा केला जातो। याद्वारे गेली 27 वर्षापासून अनेक समाज प्रबोधनात्मक व्याख्याने झालीत। यंदाही दिनांक 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत विविध विषयांवर 5 व्याख्याने आयोजित केलेली असून त्यातील दुसरे व्याख्यान हे शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी शिरूर येथील साई गार्डन मंगल कार्यालय येथे झाले। अकोला येथील सुप्रसिद्ध पत्रकार चंद्रकांत झटाले यांचे मजबूती का नाम महात्मा गांधी या विषयावर हे व्याख्यान झाले। त्यांनी आपल्या व्याख्यानात महात्मा गांधी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यास श्रोत्यांनी चांगला प्रतिसाद दिला। या व्याख्यानासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासंदर्भात आयोजक, व्याख्याते व उपस्थितांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या। आमचे विभागीय संपादक रवींद्र खुळे यांनी गांधीजी या ठिकाणी समजून सांगितलं, उलगडून दाखवलं। काय सांगाल तुम्ही आजच्या व्याख्यानाबद्दल? महात्मा गांधींबद्दल अनेक गैरसमज आहेत लोकांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की गांधी हा खास करून युवकांसाठी बोर विषय आहे, तरुणांसाठी आजच्या बोर विषय आहे। आणि जे काही पुस्तकं आपण वाचतो गांधींवरती त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की जी पुस्तकं लिहिल्या गेली ती वाङ्मयीन भाषेत, म्हणजे ज्याला हायफाय लँग्वेज आपण म्हणू, कठीण भाषेत लिहिल्या गेली। त्यामुळे गांधी हा विषय आणखी किचकट झाला आहे, म्हणून तो सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगायचा आहे। आपण बोलायचं, लिहायचं कोणासाठी? तर सामान्य लोकांसाठी। आपण काही मोठ्या विचारवंतांसाठी, लेखकांसाठी, साहित्यिकांसाठी लिहित नाही। त्यामुळे बोलताना किंवा समजून सांगताना, लिहिताना आपण सामान्य माणसांना समजेल अशा सामान्य माणसांच्या भाषेत आपण तो सांगितलं पाहिजे। आणि गांधींवरती जे काही आरोप आहेत, आक्षेप आहेत, एकाच नेत्यावरती सगळ्यात जास्त आक्षेप घेतले जातात, त्या आक्षेपांचं उत्तर देण्यात यावं, दिलं गेलं पाहिजे, लोकांना ते कळलं पाहिजे, यासाठी आजचं व्याख्यान होतं। आणि गांधी समजून सांगताना आम्हालाही आनंद होतो, कारण हे आक्षेप आमच्या मनात काही वर्षांपूर्वी होते, त्याची उत्तरं आम्ही शोधली आहेत अनेक वर्ष काम करून त्याच्यामध्ये। आणि आनंद होतो जेव्हा गांधींना समजून घेण्यासाठी एवढी गर्दी होते आजही शहरांमध्ये, तेव्हा निश्चितच आनंद होतो ते बघून। सर, तुम्ही पण गांधीजी समजून सांगता अनेक वेळा, तुमचाही चांगला अभ्यास आहे, तुम्ही काय सांगाल? आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये जे काही विद्वेष तयार झालेले आहेत, या परिस्थितीच्या दृष्टिकोनातनं आज जे काही भाषण सरांनी केलं हे अतिशय डोक्यातल्या शंका काढणे, वस्तुस्थिती समोर आणणे आणि सत्याचं अन्वेषण प्रत्येकाने आपापल्या बुद्धीनुसार केलं पाहिजे। आणि आजच्या काळातही पुन्हा गांधींना जागरूक करून त्याची वाट आपण चालणे, याच्याशिवाय पर्याय सामान्य जनतेपुढं काही नाही आहे। आज सरांचं जे व्याख्यान झालं ते IQ माहितीवरती जे तरुणांमध्ये गांधीविषयी जे मत निर्माण झालेलं आहे, तर त्याची प्रचंड चांगली अशी मांडणी सरांनी केली। कधी आजची काळाची गरज आहे, त्याच्यामुळे असे कार्यक्रम होऊन समाजामधून एक चांगली निर्मिती व्हावी अशी माझी इच्छा आहे।